स्वानंदी, एखाद्या मुलीच्या परवानगीशिवाय तिला कुणी हात लावला ना की ती अशीच रिॲक्ट करते दुष्यंत. विशेषतः स्वानंदीच्या बाबतीत. तुझ्या म्हणण्याप्रमाणे ती आणि तू एकमेकांच्या सहमतीने जवळ आलात. त्यातनं स्वानंदी प्रेग्नेंट राहिली. या गोष्टीचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तिला असा अचानक स्पर्श कोणी केला ना की ती अशीच रिॲक्ट करते. हे बघा, तुम्हाला जरी वाटत असलं माझ्या पोटातलं बाळ तुमचं आहे, तुम्ही ते रिपोर्ट्स आणले असले तरी माझ्या मागे पुढे करायची काहीच गरज नाहीये. आणि मला काही मदत लागली तर वॉर्डन मॅडम मणी सर आहेत ना माझ्या मदतीला. तुम्ही का करताय हे सगळं? तुम्हाला चांगल्याने माहितीये तुम्ही माझ्या जवळ आलेलं मणी सरांना आणि मला अजिबात आवडत नाही, तरी का वागताय तुम्ही असं? आज मणी सरांचा वाढदिवस आहे, आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे मणी सरांना त्रास होईल असलं काहीही करू नका. चला मॅडम. स्वानंदी, हात नको लावू मला. स्वानंदी, माझ्यावर हात उगारलायस. कोण समजतेस कोण तू स्वतःला? दुष्यंत शाणे मी, दुष्यंत शाणे. हे सुजित, तुझा नोकर नाही मी, कळलं ना? केव्हाही फोन करशील आणि मी उचलेन. हॅलो हॅलो. काय? ए, माझ्याशी नीट बोलायचं काय? माझे पैसे कधी देतोस? हे बघ, तुझे पैसे देणार आहे मी. काही कुठे पळून नाही चाललो. तू पळून काय जाशील रे? आता गेलास तर तू ढगात जाशील. माझे पैसे मिळाले नाही तर. हे बघ, तुझे पैसे देणार आहे मी. त्याचीच तरतूद चालू आहे. आले की फोन करतो. तू सारखा फोन करून माझ्याकडे काय पैसे नाही येणार आहेत, कळलं ना? फोन ठेव. पैसे आता अमेरिकेत राहतो ना, मग इथे भारतात आणि कोणाकडनं पैसे घेतले ज्या परत देऊ शकत नाही. पण हा तर डॉलर मध्ये कमवतो, मग गडबड आहे. दारूचा वास. दुष्यंत, माझा संशय खरा ठरणार. तू जे सांगतोयस ते तू नाहीयेस. आज तुझं बिंग मी नक्की फोडणार. तू कायच या जगासमोर आणणार आणि हे माझ्या मणीला माझ्याकडनं बर्थडे गिफ्ट असेल. पुरावा मला इथेच सापडेल.
काय म्हणाला? येतोय. सुजित, मी सांगतेय तुला, तो आला ना इथे की चांगलं सुनव हा त्याला. अक्षरशः आपण पैसे ओततोय त्याच्यावर आणि तो काय करतोय? काहीही करत नाहीये. डोक्याला ताप नुसता. ऐक ना सुजित, आपण जाऊया ना त्याच्या रूम मध्ये जाऊया आपण. चल. संचिता, विचार करून बोल ना जरा. त्या दुष्यंतच्या खोलीत आपल्याला कोणी बघितलं तर प्रॉब्लेम नाही का होणार? ते वॉर्डन तर सीसीटीव्ही सारखे नजर ठेवले आपल्यावर. येईल तो, थांब. इथे येऊन तरी काय मोठे दिवे लावणार आहे तो? सुजित, मला वाटलं होतं हा दुष्यंत आलाय ना तर आता सगळं सॉल्व्ह होणार. स्वानंदीच्या मनात स्वतःची जागा निर्माण करेल, मणी आणि स्वानंदीमध्ये दुरावा निर्माण होईल, भांडण होतील, वाद होतील. मणी, स्वानंदी, वॉर्डन हे तिघे घर सोडून निघून जातील. डॅड त्यांना हिस्सा सुद्धा देणार नाहीत. पण नाही, काय होतंय माहितीये ना, डॅड संध्याकाळी मणीला हक्क देणार आहेत. डॅडच्या डोक्यात काय सुरू आहे खरंच कळत नाहीये मला. चिडचिड होते आणि माझी नुसती. घ्या, आले साहेब. या. काय, मला का बोलवलं? दुष्यंत, दारू प्यायलायस? सेन्स. सुजित, हा मूर्ख आहे का? दारू पिऊन आलाय हा? हा प्यायलो मग, एवढा काय प्रॉब्लेम आहे? चिल गाईज, रिलॅक्स. एकदा आधीच डोकं फिरलंय माझा. दुष्यंत, कळतंय ना तुला काय करतोयस तू ते? आर यू आउट ऑफ युअर माइंड? दारू पिऊन आलायस. कशासाठी तुला इथे घेऊन आलोय आम्ही? तुला स्वानंदीच्या मनात स्वतःसाठी सिंपती निर्माण करायची आहे. जवळ जायचंय तिच्यामध्ये आणि मणीमध्ये दुरावा निर्माण करायचा आहे. काय वागतोयस तू? काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? काय ना सुजित, हे बोलणं खूप सोपं आहे. स्वानंदीच्या जवळ जा, तिला आपलंसं कर. पण वाटतं तेवढं सोपं नाहीये. ती स्वानंदी म्हणजे कलियुगातली सावित्री आणि तो मणी म्हणजे सत्यवान. एकमेकांची साथ सोडायला तयारच नाही येत रे ते. मी जेवढं तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय तेवढं लांब ढकलते ती मला. काय करू मी, तुम्हीच सांगा. आज मी तिचा हात धरायचा प्रयत्न केला तर माझ्यावर हात उगारला तिने. हे हॅलो, तू मूर्ख आहेस का दुष्यंत? सुजित याने हात पकडलाय तिचा. ती नक्कीच भडकलेली असणार आहे. तू मूर्ख आहेस का रे? आता मला काय माहिती ती वैतागेल. मला वाटलं होतं एका प्रेग्नंट मुलीला मी तिच्या बाळाचा बाप आहे हे पटवून देणं माझ्यासाठी सोपं आहे. पण महा कठीण काम आहे. स्वानंदी वेगळी मुलगी आहे. हो ना, कठीण आहे ना. काम कठीण आहे म्हणून त्या कामाचे तिप्पट पैसे देतोय ना. सोप्या कामासाठी तुला बोलवलंय. दुष्यंत, कारण देणं बंद कर. एक काम कर, आधी त्या स्वानंदीची जाऊन माफी माग. आणि आणखी एक गोष्ट, मी सांगते तसं कर प्लीज. कळलं? ओके. थांब थांब, त्या दारूच्या घाणेरड्या वासाचं कर काहीतरी. हे काय आहे?
स्वानंदी, आय एम रिअली सॉरी. आय एम सॉरी, मी मगाशी तुझा हात धरला, पण माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता. आय नो की मी तुझ्या मुलाचा बाप आहे, याचा अर्थ असा नाही की माझा लगेच हक्क आहे तुझ्यावर. पण मी फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी तुझ्या जवळपास असतो, तुला गोष्टी सुचवत असतो. आणि म्हणूनच मी मगाशी योगाचं, मला माफ कर. पण स्वानंदी, प्लीज मला आपल्या बाळापासून लांब पाठवू नकोस. मी तुला म्हणलं तसं, ते जन्माला आल्यावर मला एकदा फक्त त्याला माझ्या हातात घ्यायचंय, स्वतःच्या डोळ्यांनी बघायचंय, सगळं व्यवस्थित आहे ना, त्याच्यानंतर मी निघून जाईन. मी खरंच निघून जाईन कायमचा तुमच्या आयुष्यातून. स्वानंदी, आपलं बाळ जन्माला यायच्या आधी आई म्हणून तुझं एवढं प्रेम आहे त्याच्यावर, तर एक बाप म्हणून मला प्रेम वाटू नाही का त्याच्याबद्दल? माझा फक्त एवढाच हेतू होता की आपल्या दोघांमधलं अंतर कमी झालं तर आपल्या मुलाला आई बाबा दोघांचं प्रेम मिळेल. काय स्वानंदी, मला माझ्या वडिलांचं प्रेम फार कमी मिळालं आणि त्यामुळेच मला माझ्या बाळाला बापाच्या प्रेमापासून वंचित ठेवायचं नाहीये. आणि त्यामुळेच ते जन्माला यायच्या आधीपासूनच शक्य तेवढं प्रेम द्यायचा प्रयत्न करतोय मी त्याला. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हवं तर मी पाया पडतो तुझ्या. अहो हे काय करताय तुम्ही? स्वानंदी, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या बाळाचे आई वडील या नात्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही नात्याची अपेक्षा नाहीये मला तुझ्याकडून. मला फक्त तुझी मैत्री हवी. तू विचार कर ना, आपण जर घट्ट मित्र झालो तर आपल्या बाळाला 1 नाही 2 नाही 3 पालकांचं प्रेम मिळेल. तू, मी आणि मणी. तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल? पासपोर्ट तर कोरा आहे, मग स्टॅम्प नाही, इमिग्रेशन नाही, कसं शक्य आहे? कोरा पासपोर्ट सगळ्यात महत्वाचा पुरावा दुष्यंत केला. ठीक आहे, मित्र नाही पण एक माणूस म्हणून, तुझ्या मुलाचा बाप म्हणून प्लीज मला समजून घे. हे बघा, मैत्री तर आपल्यात खूप लांबचा विषय आहे. माणुसकीच्या नात्याने तुम्ही थोडा जरी माझा रिस्पेक्ट करत असाल तर माझ्यात आणि मनी सरांमध्ये दुरावा निर्माण होईल असलं काही करू नका. मी हात जोडते तुमच्या पुढे. माझं खूप प्रेम आहे मणी सरांवर, मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. म्हणून प्लीज प्लीज असलं काहीच करू नका ज्याने मला आणि मणी सरांना त्रास होईल. सॉरी, मगाशी मी तुमच्यावर हात उगारला त्यासाठी खरंच सॉरी. याचा अर्थ तू मला माफ केलास ना? याचा अर्थ मी आपल्या बाळाजवळ. हे बघा, राहिला प्रश्न माझ्या बाळाचा, तर एक आई म्हणून मी माझ्या बाळावर अन्याय होऊ देणार नाही. थँक्यू. हो हो हो, आता सगळ्यांनी शांत बसायचंय, कुणीही मस्ती करायची नाही आणि शाण्यासारखं बसायचं. बरं, दरवर्षीप्रमाणे
आपल्या मणिदादाने तुमच्यासाठी खाऊ आणलंय, तर प्रत्येकाने इकडे यायचं आणि खाऊ घ्यायचंय. चल सागर, तुझ्यापासून सुरुवात करूया. हॅपी बर्थडे मनी दादा. हे घ्या, हा ग्रीटिंग कार्ड मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवला आहे. अरे वा, किती सुंदर बनवलंयस. थँक्यू. यू वेलकम दादा. वेलकम. मॅडम बघताय ना, इंग्लिशचा अभ्यास चांगला चालू आहे. येस, पुस्तक वाचतोयस ना? आय रीड दिस बुक. व्हेरी गुड. थांब, ठीक आहे. थँक्यू दादा. सचिन, ये बाळा. दादा, हे मी तुझं चित्र काढलेलं, हेच तुला गिफ्ट म्हणून देतो. अरे वा, काय हुबेहूब काढलंय. कसं वाटलं? खूप सुंदर काढलंयस. तू नक्की मोठा चित्रकार होणार. पण गणिताचं काय? गणिताकडे कानाडोळा करून चालणार नाही, कळतंय? हे घे. थँक्यू. दादा, मी तुझ्यासाठी निबंध लिहिलाय. हो, माझा दादा याचं नाव. बघू. दादा, कसा वाटला निबंध? खूप छान लिहिलंयस. पण असं इतकंही चांगलं चांगलं नका लिहू रे माझ्याबद्दल. मी तुमच्यातलाच एक की नाही, सो मी काही वेगळं करत नाही, मोठं काम करत नाहीये. हे घे. थँक्यू दादा. थँक्यू. अमोघ असं शांत शांत का बसलाय? अमोक, शांत का बसलाय? ये इकडे, खाऊ घे. दादा, माझं एक काम करशील? करणार ना, सांग. मला तुझा फोन दे ना, त्यात ना एक ऍप आहे, खूप मस्त ऍप आहे तो. तो ना आमच्यासाठी गणित आणि सायन्स खूप सोपं बनवतो. मी तुझ्या फोन मध्ये तो ऍप घेतो आणि तुला दाखवतो. ठीक आहे, हे घे. हा दादा. आणि हे घे. थँक्यू दादा. तू असं त्यांचे लाड करून जातोस आणि ही मुलं मग माझ्या मागे लागतात आणि मग मला सांगतात की दादानी हे केलं, दादानी ते केलं, आणि मग मला म्हणतात तुम्ही सुद्धा करा. अहो, लहान मुलं आहेत ती, हट्ट करणारच ना. तुम्ही आपल्या आश्रमातले सगळेच्या सगळे गुणी मुलं आहात. हे मात्र खरंय. आणि हा म्हणजे तुमचा गुणी दादा. इतकी वर्ष झाले तू नियमितपणे तुझा वाढदिवस या मुलांबरोबर साजरा करतोस. अगदी सगळ्यांची आवर्जून चौकशी सुद्धा करतो आणि जमेल ती मदतही करतोस. मॅडम, एक मिनिट. तुम्ही हा केक खा. आणि मी काही वेगळं करत नाहीये, मी फक्त माझं कर्तव्य करतोय. आता मी लहान असताना ज्या गोष्टी अनुभवल्यात, ते वाईट अनुभव यांच्या वाट्याला येऊ नये, यांना ते सगळं मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून मी माझ्या परीने मला जेवढं करता येईल तेवढं करतो. बरं, ते जाऊ दे. मला सांग, स्वानंदीची तब्येत कशी आहे? तिची डिलिव्हरी सुद्धा जवळ आली आहे ना? आत्ता काय बुवा, तुमचा मनी दादा एका बाळाचा बाबा होणार आहे. मणी दादा, तुला बाळ होणार आहे? किती मस्त ना. म्हणजे तू आमचे तितके लाड करतोस, मग तुझ्या स्वतःच्या बाळाचे किती लाड करशील? अगदी बरोबर. तुझा बाळ खूप लकी असेल, कारण त्याला तुझ्यासारखे बाबा भेटले. दादा, जेव्हा तुला बाळ होईल ना, तेव्हा त्याला इथे आण, म्हणजे आम्ही भेटू, हो की नाही? हो दादा, हो आम्ही भेटू. हो दादा. तुम्ही ज्याला मणिदादाचं बाळ म्हणतायत ते बाळ त्याचं नाहीये. त्याला मी इथे आणू शकेन की नाही हे मला माहित नाहीये. माझ्यासोबत असेल की त्याच्या वडिलांच्या घरी जाईल हे सुद्धा मला माहित नाहीये. मणी 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 फोन उचल, मणी फोन उचल. अरे मणी फोन उचल. बडी, कसला विचार करतोय? मी कधीपासून विचारते की स्वानंदी बरी आहे ना? हो हो, स्वानंदी आणि बाळ दोघंही मस्त आहे. मणी फोन उचल ना, खूप महत्वाचं बोलायचं. मणी. नीलम,
बरं झालं तुम्हाला भेटलीस ते. तू काही काम होतं का? अशी गोंधळीस का तू? अगं मणीच्या वाढदिवसाच्या पार्टीची तयारी सुरू आहे ना, मला त्यामध्ये तुझी मदत हवी आहे. तुला माहिती आहे ना की असा गाजावाजा केलेला मणीला आवडत नाही, म्हणून त्याला कसं अगदी पारंपरिक ट्रेडिशनल पद्धतीनं स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा आहे. कारण त्याच्यासाठी असं काही मोठं केलं ना की लगेच तो ऑकवर्ड होतो. म्हणून जरा बघून घे ना तू. आणि पार्टी सुद्धा अशी मी छोटीच ठेवलेली आहे, पण तुला सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यूज चॅनल्स आणि न्यूजपेपर्सच्या प्रतिनिधींना मी बोलावलंय. ते तर मला विचारतायत की इतकी वर्ष तुम्ही मणीचा वाढदिवस साजरा केला नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही करताय, काय त्याला एखादं पद वगैरे देताय की काय, त्याची घोषणा करणार आहात का? आजपर्यंत मणी माझ्या मुलासारखा आहे असं मी सांगत आलोय, पण आज मी सगळ्या जगाला सांगणार आहे की मणी माझा मुलगा आहे. आणि मणी माझा मुलगा आहे हे माझ्यासाठी आणि मणीसाठी कुठल्याही पदापेक्षा खूप खूप महत्वाचं आहे. हे बघ, मला माहिती आहे की इतके वर्ष मी तुम्हाला खूप त्रास दिला. तुम्हाला तुमच्या हक्काच्या सुखापासून, सन्मानापासून मी वंचित ठेवलं तुम्हाला. म्हणूनच तुला आणि मणीला तुमचा हक्क, माझं नाव देण्यासाठी मी हे पाऊल उचलणार आहे. आणि हे सगळं केल्यानंतर मला आशा आहे की तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी थोडंसं प्रेम, थोडासा आदर तरी मी निर्माण करू शकेन. नीलम, हा? कुठे हरवलीस? नाही नाही, हो खरंच थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही मणीला आणि मला हा मान देणारा त्याबद्दल. ह्या दिवसाची तर मी वाट बघत होते इतकी वर्ष. मग स्वानंदीला शोधत होते, स्वानंदी दिसत नाहीये कुठे. काय म्हणजे असं काय महत्वाचं बोलायचंय तिच्याशी? नाही नाही, महत्वाचं नाही. म्हणजे मणी बाहेर गेलाय ना, मग मला मला स्वानंदीशी बोलायचं होतं म्हणून. नीलम, काय काय बोलायचं एवढं अर्जंट? यांना सत्य सांगू का? मला दुष्यंतबद्दल जे सत्य कळले ते. नीलम, तुम्हाला दुष्यंत विषयी काय वाटतंय?